अनेक प्रश्नांना तुम्ही या ठिकाणी हात घातलेला आहे. अनेक योजना संदर्भात देखील त्रुटी आल्या आहेत. त्या संदर्भात तुम्ही काय प्रशासनाकडे मागणी करणार आहे? प्रथमतः मागणी काय करणार, मी मतदारसंघाच्या प्रशासनाला ऑर्डर सोडणार. ऑर्डर सोडलं ना, आता सांगितलं ना, दिरंगाई वगैरे चालणार नाही. जी पेंडन्सी असेल पाठीमागची ती सगळीच्या सगळी दूर करा. संजय गांधी निराधारचे असेल किंवा श्रावण बाळचे असेल, त्याच्यानंतर आपल्या ह्याची थोडा हात काढा ना मला त्याच्यानंतर इथे जे जे कामं पेंडिंग असतील, मोजणीचे असतील, लोकांच्या हिताचे जे जे प्रश्न आहेत ते पेंडिंग सगळे प्रश्न काढून घ्या असं मी सांगितलं. काही आदिवासी समाजाचे नेते होते, त्यांनी देखील तुमच्यासमोर घराणं मांडलेलं आहे. अशा पद्धतीने लोकांची घरं जाळू नये, आदिवासींची ते मूळ भारतीय पहिले आदिवासी आहेत. अनेक गोष्टी त्यांनी तुमच्यासमोर मंथन केलेलं आहेत. कसं बघता? नाही, आता मी चाललोय तिथं गेल्याच्या नंतर मी वन खात्याचे ते लोक बोलवलेले आहेत, त्यांच्याशी बोलतो. कुणाचं घर पाडणं ही चांगली गोष्ट नाही, परंतु त्याच्यामध्ये ती ॲक्शन का घेण्यात आली हे सुद्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि SDM ह्या दोघांना त्याच्यावरती पटकन आता गुन्हा दाखल होईल. तो मुलगा बुलढाणा जिल्ह्यातला आहे. ते नोकरीला म्हणून यांच्याकडे होता, मारहाण केली तर त्याच्यामध्ये त्याला जेलमध्ये जाईल. आणि मला वाटतं तो आरोपी उचललासुद्धा. रात्री घटना घडली, आरोपी मी स्वतः तातडीनं पोलिसांना सांगितलं होतं की आरोपीला उचला, अटक करा. ते लगेच अटक केला. त्यात एकच आरोपी आहे का आणखी कोणी आहे हे पण त्या ठिकाणी तपासायचं सांगण्यात आलं. अण्णा, पोलिसांवरती आडनाव लपवण्याची वेळ येते, एवढं जातीयवाद वाढला आहे का खरं? किंवा हे कुठं बीडमध्ये पोलिसांना आडनाव लावू नये अशी सक्ती करण्यात आली? नाही, ते का करण्यात आली, ज्यांनी पेली त्यांनाच बोला. आम्हाला आमच्या इकडं नाही ती पाळी नाही आली. हा, हे दुर्दैवी आहे. शिक्षकांना जी आत्महत्या ते निशब्द आहे. काल सकाळीच मी आज ती बातमी वाचली. ती बातमी वाचल्याच्या नंतर मन हेलावून जाणारी ती घटना आहे. 3 वर्षाच्या लेखीसाठी त्यांनी चांगल्यापैकी म्हणजे इतकं भारी लिहिलं आहे की मला माफ कर, मला हे कर. आणि ज्यांचे ज्यांचे नावं त्याच्यात समोर आलेले त्यांच्यावरती कायद्याप्रमाणे त्याच्यामध्ये अजूनही फरार आहे. अण्णा सापडेल, तो कुठे जातो सापडावा अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. की अनेक जण असे प्रश्न उपस्थित करतात की त्याचे काही बरं वाईट नाही, त्याचं बरं वाईट कोण कशाला करेल. त्याचा रोल फायनल झालेला आहे या केसमधला सगळ्यांचा. त्याच्यामुळं आता तो लवकर सापडला नाही सापडला याने काही विशेष फरक पडत नाही. पण त्याला घातपात किंवा कोणी काही करणार नाही. त्याला लपवलं आहे का? नाही, कायचं लपवलं, ते स्वतःच लपलं असं. हो, मला तिथं गेल्यावर ठरवावं लागेल. जर कुटुंब ते तहसीलमध्ये आलं तर मी तहसीलमध्ये भेटेल. नाही, कोण रस्ता आहे रोड ऐकून आहे.